परभणी शहर माली गली यहाँ प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख इनके जनसंपर्क कार्यालय यहाँ पर गुरुवार 22 फरवरी 2024 को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे इनके मौजूदगी में पत्रकार परिषद संपन्न हुई। सुनील तटकरे ने बोलते हुए कहा, परभणी लोकसभा की जगह ये राष्ट्रवादी को ही छूटने वाली है, ऐसा कहा। और मराठा समाज को 10% आरक्षण दिया गया है, वो कोर्ट में आरक्षण टिकने वाला है, ऐसी प्रतिक्रिया प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ने दी। इस आयोजित पत्रकार परिषद में कहा, उस वक्त वहां पत्रकार परिषद में महिला अघाड़ी की रूपाली चाकणकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार विक्रम काड़े, परभणी शहर महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख, माजी जिला परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर, शहर कार्याध्यक्ष नासिर शेख शरीफ, महिला अघाड़ी के भावनाताई नखाते, अजमत खान, विधानसभा प्रमुख शंकर भागवत, रामेश्वर औरगण, सचिन पासपुचे, सैयद असलम बागवान, इन्हीं के साथ भारी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद। आज आपल्या साऱ्या पत्रकार मित्रांशी संवाद करावा याचे उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी बाबाजानी काळे, महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रुपाताई चाकणकर, युवकांचे अध्यक्ष सुनील चव्हाण, या शहराचे अध्यक्ष माजी महापौर प्रताप भैया देशमुख, युवा नेतृत्व राजेश विटेकर, कल्याणजी आखाडे, माझे सर्व सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने आमच्या याचिकेच्या संदर्भामध्ये निर्णय दिला आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा पद्धतीचं निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या सर्व कागदपत्राची कायदेशीर आणि वैधानिक छाननी करत त्या संदर्भातला निर्णय नुकताच त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्याकडे जे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक याचिका दाखल केली होती की आमच्या 41 आमदारांचं, त्यामध्ये 9 मंत्री आहेत, यांचं सदस्यत्व रद्द करावं, ती याचिका सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी फेटाळत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत आहे अशा पैचं कायदेशीर वैधानिक अशा पैचं लेखी त्या ठिकाणी निर्वाळा दिलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि लोकसभेच्या निवडणुकी आता लवकरच जाहीर होते, त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये जावं, पक्षाचे माझे सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या समेत आणि त्या ठिकाणी पक्ष संघटनेचा आढावा घ्यावा। त्यामध्ये प्रामुख्याने पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड, कार्यकारिणी, जिल्हास्तरीय असलेले आमचे सर्वच फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि विविध सेल यांची कार्यकारिणी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांची सुद्धा कार्यकारिणी आणि बूथ न्याय कमिट्या नेमल्यात गेल्यात की नाही, त्या हेतूनेच आज या ठिकाणी दौरा केला। यामध्ये प्रामुख्याने निश्चितपणाने आढळलं की या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचं काम बूथ लेवलवरती परिणामकारकरित्या झालेलं पाहायला मिळालेलं आहे। काही त्रुटी राहिली असतील तर त्याची पूर्ततासुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये करण्याची त्यांनी पूर्तता करावी। त्या राहिलेल्या नेमणुका असतील, बूथ लेवल संघटना मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्या नेमायच्या असतील तर त्याही पुढच्या 7-8 दिवसामध्ये नेमाव्यात अशी सूचनासुद्धा त्या ठिकाणी केली। आज लातूरलाही बैठक झाली, काल पुणे शहर, पिंपरी चिंचवड या शहराचा सुद्धा आढावा मी त्या ठिकाणी घेतला। एक गोष्ट प्रामुख्याने आज मला सांगायला आनंद वाटतो की राज्यामध्ये सुद्धा राज्यव्यापी महिलांचा एक मोठा मेळावा रुपालीताई चाकणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला। सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी युवकांचा सुद्धा एक फार मोठा मेळावा पुण्याला बालेवाडीला त्या ठिकाणी घेतला। अल्पसंख्याक सेलचा सुद्धा फार मोठा मेळावा राज्यव्यापी 3 दिवसापूर्वीच आमचे अध्यक्ष नायकवडी नजीबुल्ला यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी घेतला। याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनमानसांतील ताकद, युवक, महिला, अल्पसंख्याक या सामाजिक न्याय सेलचा सुद्धा आमचा मेळावा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे। मोठ्या प्रमाणावरती समर्थन जनतेचं मिळतं आहे। एका बाजूला कायदेशीर समर्थन किंवा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, विधानसभा अध्यक्षांनी दिला, अशा वेळेला जनतेकडून सुद्धा मोठ्या प्रमाणाचं पाठबळ दादांच्या नेतृत्वाखाली मिळतं आहे। आगामी येणाऱ्या निवडणुका इंडियाचा घटक पक्ष म्हणून
महायुतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। अशा वेळेला 45+ असं उद्दिष्ट ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे। या संबंध प्रक्रियेमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही कमी राहणार नाही। सगळ्या जागांच्या वरती महाराष्ट्रामध्ये महायुती लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं योगदान सुद्धा मोठ्या प्रमाणावरती राहील याची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेणार आहोत। आज आपल्याजवळ संवाद करत असतानाच हे प्रामुख्याने त्या ठिकाणी ठेवायचं होतं। आपल्याला काही मोकळेपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे। महायुती ही परमनंट जागा एक मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये अजून राज्यस्तरीय बैठक झालेली नाही। 14 जानेवारीला महायुतीचा प्रत्येक जिल्ह्यातला एक समन्वय मेळावा आम्ही त्या ठिकाणी घेतला। राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद तिन्ही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाला। येत्या काही दिवसामध्ये राज्य पातळीवरती आम्ही बसू, याला अंतिम स्वरूप आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मिळेल। ज्या वेळेला आम्ही बसू त्यावेळेला आमच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जागा लढवायच्या आहेत त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही तिन्ही पक्षाच्या समोर मांडू। एक असं आहे की आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलतो आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसातच प्रदेश पातळीवरती बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने प्रस्ताव मांडण्याच्या पूर्वी पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक होईल। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जागांच्या बाबतीमध्ये आम्ही आढावा घेऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती ज्या ठिकाणी आहे, 99 सालापासून पक्ष ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढला आहे, ज्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं ते प्राधान्याने त्या बैठकीमध्ये आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू, परंतु हे सर्व सामंजस्याने त्या ठिकाणी होईल। सर, परभणी लोकसभा भाजप दावा करत आहे, याच्यावर काय पडतं? प्रत्येक घटक पक्ष त्या ठिकाणी आपापला दावा करू शकतं। जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहू शकतो। आम्हालाही तसं वाटतं की ही जागा आज मी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे। कार्यकर्त्यांनी ही मागणी केली की राजेश विटेकरांना उमेदवारी दिली पाहिजे, परंतु जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये अधिकृत मला बोलता येत नाही। पंकजा मुंडेंनी आज कोणाचंही नाव न घेता असं म्हटलेलं आहे की सत्ता हस्तगत करणं आणि पदावर बसणं हाच आत्ताच्या राजकारणाचा उद्देश आहे। ते पंकजाताई या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे त्यांनी काय कॉन्टेक्स्टमध्ये विधान केलं मला माहीत नाही, ते मी पूर्णपणाने समजून गेले आणि मग प्रतिक्रिया राष्ट्रवादी किती जागेवर दावा करणार सर? त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी राज्यातील 42 जागा जिंकेल। त्यांचा कॉन्फिडन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी 42 जागांचं सांगितलं, तुम्ही पण खरं तर त्यांनी 48 सांगायला पाहिजे। 42 सांगून का चूक केली मला कळलं नाही, मी गणित कुठं चुकले मला माहीत नाही। त्यांनी 48-0 आणि फार मोठ्या फरकाने डिपॉझिट घालू अशा वक्तव्य केलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी। राष्ट्रवादी किती जागेवर दावा करणार लोकसभेवर? नाही, मतदारसंघाचा का सांगू, दावा तर सांगितलं, तुमचा दावाच नाही आम्ही असं बोलू शकतो? दावा नाही असं नाही, दावा राहणार। मी मगाशी आपल्याला सांगितलं, ऐकून घ्या प्लीज, मी असं मगाशी स्पष्टपणाने नमूद केलं की 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या जागांवरती निवडणूक लढला, ज्या जागांच्यावरती यश मिळालं, ज्या जागांच्यावरती 19ला यश मिळालं, ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही चर्चा करू आणि मग ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अन्य घटक पक्षाच्या बैठकीला बसू त्यावेळेला आम्ही मतदारसंघाने चर्चा करू। ताकद तुम्हाला माहिती आहे, तुमचं प्राबल्य माहिती आहे, तुमची क्षमता माहिती आहे, तरी तुम्ही शुअरली सांगत नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जागेबद्दल कन्फ्युजन आहे, म्हणजे तुम्हाला ताकद माहिती आहे पक्षाची? मी अजिबात कन्फ्यूज नाही, मी राजकारणातली कन्फ्यूज व्यक्ती नाही। आज अनेक माणसं दादाने घेतलेल्या निर्णयामुळे कन्फ्यूज झाले, ते स्वतः कन्फ्यूज आहेत आणि लोकांना कन्फ्यूज करतात। आम्ही अजिबात कन्फ्यूज नाही, आम्ही पूर्णपणाने कॉन्शियस आहोत, पण कॉन्शियसनेस कुठल्या वेळी दाखवायचा याचं भान असल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये अधिक भाष्य करत नाही। मराठा आरक्षणासंदर्भात 2 दिवसांपासून वाढलेली आहे। आज संगीता वानखेडे यांनी असा दावा केलेला आहे की मराठा आरक्षणाला संदर्भात जे मनोज जरांगे पाटील आहे यांना
शरद पवारांचा फोन यायचा आणि खर्चही यायचा, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की शरद पवारांना यांना पाठिंबा आहे का? जी मला गोष्ट ज्ञात नाही त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. आरक्षणाबद्दल आपली भूमिका आहे सर. जरांगे पाटलांनी आरोप केले आहेत की हे सरकारच ट्रॅप लावत आहे माझ्या विरोधात. सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, होती. त्याप्रमाणे आरक्षण देत असताना सरकारच्या माध्यमातून ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजावलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यापूर्वी राहिली. आरक्षण देत असताना ते कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे. लोकशाही आघाडीचं सरकार असताना ज्या सरकारमध्ये मी मंत्री होतो त्यावेळेला आम्ही आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयाने खारिज केलं. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं. त्यावेळेला जी कारणं कायदेशीर नमूद केली त्यामध्ये प्रामुख्याने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणाने फेटाळून लावल्या. त्यामुळे महायुतीचं सरकारने, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, या सरकारने पूर्ण या साऱ्या त्रुटीची कायदेशीर पूर्तता होईपर्यंत संबंध त्या संदर्भामध्ये कामकाज केलं आणि काल दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण आहे असं माझं ठाम मत त्या ठिकाणी आहे. विशेष करून जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री मराठा समाजाला दिला ते कधी ठरविला? एक बाब अशी आहे, लोकशाही आघाडीचं सरकार असताना ते दिलं गेलं, उच्च न्यायालयामध्ये ते सर्व आरक्षण रद्दबातल झालं. आता त्या संदर्भामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची त्यांची मागणी आहे, आदिवासी बांधवांच्या त्या संदर्भातल्या काय वेगळ्या भूमिका आहे, लिंगायत समाजाची सुद्धा मागणी आहे, मुस्लिम समाजाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. एक टप्पा काल मराठा आरक्षणाच्या कायदेशीर निर्णयाच्या बाबतीमध्ये सरकारने केला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या वेगवेगळ्या समाजाच्या मागण्याच्या बाबतीमध्ये सरकार विचार करेल. भारतामध्ये आज अशी परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र राज्य हे असं आहे की सत्तेमध्ये सुद्धा 3 पक्ष आहेत आणि विरोधात सुद्धा 3 पक्ष आहेत. काय सांगणार आहे? असं आहे की ही जी काही भूमिका आपण म्हणता ती निवडणूक आयोगाच्या निकालाच्या पूर्वीपर्यंत होती. आज सत्तेमध्ये अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आज सत्तेमध्ये अधिकृत शिवसेना पक्ष ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे ते त्या ठिकाणी आहेत. इतर जे काही पक्ष आहेत की ज्यांना निवडणूक आयोगाने वेगळे पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, पण आम्ही घेतलेली भूमिकेच्या वरती आज सर्व स्तरावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेलं आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा या निर्णयावरती प्रचंड प्रमाणावरती शिक्कामोर्तब होईल असा मला विश्वास आहे. जरांगे पाटील यांनी विशेष करून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे की हे ट्रॅप जे लावले गेले त्यांनी लावले. सरकार बाबतीमध्ये जरांगे पाटील बोलले असल्यामुळे सरकारच्या वतीने त्या ठिकाणी भूमिका मांडली जाईल. मी सरकारमध्ये नाही, तुम्ही घटक पक्ष आहेत ना सर? मी घटक पक्षातला प्रदेशाध्यक्ष आहे, मी सरकारमध्ये नाही. सरकारच्या बाबतीमध्ये जे काय बोललं गेलं असेल, जे काय ॲलिगेशन केले गेले असतील ते सरकार त्या बाबतीमध्ये उत्तर देईल. मुस्लिम आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? कारण कालच्या विशेष अधिवेशनामध्ये कोणीच आवाज उचलला गेला नाही मुस्लिम आरक्षणासंदर्भात. कालचं विशेष अधिवेशन हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे विजय काढलेलं होतं त्या संदर्भातलं चर्चा करणारं त्या ठिकाणी होतं. उद्धव ठाकरे यांनी दामोदमध्ये असं म्हटलं आहे की अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला, अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला आणि त्यांना भाजपनं सोबत घेतलं. हा जनादेशाचा अपमान आहे. असं आहे की उद्धवजी सुद्धा आणि त्यांच्या पक्षावरती आज त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा खूप आरोप झाले, पण तेही भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेवरती होते, कदाचित विसरलेत की काय मला. त्यामुळे शेवटी ते एका पक्षाचे नेते आहेत, त्याला त्यांचा बोलण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. उत्तर देण्याचं काम आपापल्या स्तरावरती प्रत्येकजण करेल, पण त्या सगळ्याचं उत्तर देण्याची वेळ आता जनतेकडे आलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेच्या माध्यमातून या साऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांना मिळेल. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने जे आरोप केले होते आणि ते सोबत घेऊन फिरतात, हा जनादेशाचा अपमान आहे. आता जनादेश म्हणाल 2019 सालामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला मिळाला. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले, त्याला भारतीय जनता पक्षाचे 105 कमळ चिन्हावरती आले, शिवसेनेचे 56 धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आले, म्हणजे 161. त्यामुळे जनादेश त्यांना होता. आता त्या जनादेशाच्या विरोधामध्ये कोण काय मागलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आपण पाहतो.
आता इतिहासाला साक्षी ठेवून कोणी बोलावं याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. त्यावेळेस तुम्ही होते त्यांच्यासोबत होतं ना, मी नाही कुठं म्हटलं. मी जनादेशाच्या प्रश्नावरती उत्तर देतो. मी तेच सांगितलं की जनादेश त्यांना मिळाला, आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायचा जनादेश मिळाला, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये निवडणूक पूर्व जे काही घडलं त्याच्याबद्दलचे मतभेद तयार झाले. त्याच्यातून आमचा सत्तेमधला जाण्याचा मार्ग सुखकर झाला. पण आमचा सत्तेवरती जाण्याचा मार्ग सुखकर होत असताना आमच्या पक्षाकडनं सुद्धा द्विधा भूमिका घेतली गेली. काही आम्हा सहकार्यांना भारतीय जनता पक्षावर बोलायला सांगण्यात आलं होतं, काही शिवसेनेवर चर्चा त्या ठिकाणी केली. आणि अखंड देशभरामध्ये ज्या काँग्रेस पक्षाने शिवसेनेला खूप विरोध केला, त्या सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाने सुद्धा शिवसेनेला पाठबळ दिलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. आता सरकारने निर्णय घेतला मराठा आरक्षणाचा 10% नाही, तर सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांचं काढलेलं आहे. हे जर आरक्षण टिकलं नाही, ईडब्ल्यूएस मध्ये पण त्यांना संधी नाही आणि इथंही संधी नाही, म्हणजे हा उद्या आपल्या समाजावर अन्याय होणार नाही. म्हणजे याच्यातून ईडब्ल्यूएस मधून काढायचा उद्देश काय होता? 8% आरक्षण हे तुमच्या आकडेनुसार सरकारचं 8% मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून फायदा घेतो, लाभ घेतो. ईडब्ल्यूएस मधून लाभ घेताना सुद्धा मराठा केंद्राच्या तरतुदीनुसारच हे आरक्षण कोर्टात टिकेल असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. केंद्राच्या तरतुदीसाठी आपण काही पुढं कोणीच काही बोललं नाही. एक बाब अशी आहे की मी जी मगाशी स्पष्ट केली की यापूर्वी ज्यावेळेला आरक्षण दिलं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्दबातल ठरवत असताना काही कायदेशीर निरीक्षणं नोंदवली होती. त्या नोंदवलेल्या कायदेशीर निरीक्षणाची योग्य ती नोंद घेत त्या त्रुटी परत राहणार नाही याची पूर्णपणाची खबरदारी आता सरकारने आरक्षण देताना दिलेली आहे. 8% ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची मागणी होती. सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने मोर्चे त्या ठिकाणी काढले. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चे शांततेच्या मार्गाने निघालेले फक्त मराठा समाजाचे मोर्चे त्या ठिकाणी झाले. आज सरकारने ही भूमिका घेतलेली आहे की 10% आरक्षण द्यावं. मला विश्वास आहे की कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण 100% टिकेल. मराठा आरक्षणाच्या विषयी जे मनोज जरांगे पाटलासोबत त्यांचे जे काही सहकारी होते आज ते सहकारी सुटलेले आहेत आणि ते बोलतात की मनोज जरांगे सोबत जे शासनाचे जे निर्णय झाले, जे मिटिंग झाल्या ते गुपित मिटिंग झाले आणि आज ते जरांगेच्या विरोधात बोलतात. आता त्यांचे सहकारी काय बोलतात त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. जी आता लोकसभाची जी निवडणूक येणारी आहे या लोकसभेमध्ये राजेंद्र युतेकर यांची उमेदवारीची भूमिका स्पष्ट आहे. मी मगाचपासून 10 मिनिटं या विषयावर इतकं सविस्तर सांगितलं आहे, त्याच्यापेक्षा आपण किती प्रश्न विचारले तरी माझं उत्तर तेवढंच राहील. स्पष्ट केलं ना, मी काय आड पडदा ठेवलाच नाही, सगळे प्रश्न विचारून झाले. थँक्यू. सर्वांचे आभार, धन्यवाद.